तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असल्या तरी एकदा हरिपाठ ऐका. मनाला अशी शांती मिळेल की सगळं दुःख हलकं वाटेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण शांतता शोधत आहोत, पण खरी शांती कुठे आहे हे आपण विसरत चाललो आहोत. हरिपाठ म्हणजे फक्त अभंग नाही, तो आहे जीवन जगण्याचा मार्ग. आज आपण पाहणार आहोत हरिपाठातील काही असे सुविचार जे तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सतत देवाचं नामस्मरण करा. आपण दिवसभर कितीही टेन्शनमध्ये असलो, पण जर आपण हरीचं नाव घेतलं तर मन शांत होतं. जसं एखाद्या लहान मुलाला आईजवळ बसल्यावर सुरक्षित वाटतं, तसंच देवाचं नाव घेतल्यावर मनाला समाधान मिळतं. देह देवाचे मंदिर. आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. आपण बाहेर मंदिरात जातो, पण स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही. हेच शरीर देवाचं घर आहे. वाईट सवयी, राग, द्वेष हे सगळं म्हणजे मंदिरात घाण करणं आहे. संतांच्या संगतीत राहा, म्हणजेच चांगल्या लोकांसोबत राहा. आपण ज्या लोकांसोबत राहतो तसंच आपण बनतो. जर तुम्ही चांगल्या सकारात्मक लोकांसोबत राहिलात तर तुमचं आयुष्य आपोआप सुधारेल. लोभ, मोह, अहंकार सोडा. मनातील वाईट गुण दूर करा. आपण सगळं दुःख स्वतःच तयार करतो. लोभ आहे अहंकारामुळे. जसं हातात खूप घट्ट काही धरलं तर वेदना होतात, तसंच लोभ धरून ठेवला तर मन खूप दुखतं. नामस्मरणात खरी शक्ती आहे. देवाचं नाव घेतल्याने ताकद मिळते. जेव्हा आयुष्यात काहीच समजत नाही, तेव्हा नामस्मरण आपल्याला उभं राहायला ताकद देतं. अनेक लोक संकटात फक्त रामकृष्ण हरी म्हणत राहतात आणि त्यांना आतून बळ मिळतं. संतांचा मार्गच खरा मार्ग आहे. संतांनी दाखवलेला मार्ग योग्य आहे. संतांनी आपल्याला खूप सोपा मार्ग दिला आहे. प्रेम, सेवा आणि भक्ती. संत तुकाराम महाराजांनी किती संकट सहन केली, पण त्यांनी कधी देव सोडला नाही. सुख दुःख समान माना. जीवनात समतोल ठेवा. आयुष्यात सुख येईल, दुःख येईल, पण त्यात अडकू नका. जसं दिवस आणि रात्र येतात, तसंच सुख आणि दुःख येत राहतात. ज्याच्या मनात हरी त्याला भीती कशाची. देवावर विश्वास ठेवणाऱ्याला कशाचीही भीती नसते. आपण सतत घाबरत राहतो, भविष्याची, लोकांची, पण जर मनात देव असेल तर भीती आपोआप नाहीशी होते. जसं अंधारात आईचा हात धरला की भीती जाते, तसंच देवावर विश्वास ठेवल्यावर मन मजबूत होतं. संत वचन हेच खरे मार्गदर्शन. संतांचे शब्द जीवनाला दिशा देतात. आज आपण कितीतरी लोकांचे सल्ले घेतो, पण संतांचे एक वचनही आयुष्य बदलू शकते. एखादा गुरु योग्य दिशा दाखवतो, तसंच संत आपल्याला योग्य जीवन मार्ग दाखवतात. मन शुद्ध असेल तर देव जवळ असतो. मन स्वच्छ असेल तर देव आपल्या जवळच आहे. देवाला मोठ्या पूजा नाही हव्या, त्याला हवं आहे फक्त स्वच्छ मन. जसं स्वच्छ आरशात आपलं रूप स्पष्ट दिसतं, तसंच स्वच्छ मनात
देव दिसतो. सेवा हीच खरी भक्ती. इतरांची मदत करणे म्हणजे देवाची सेवा. देवाला फुले अर्पण करण्यापेक्षा एखाद्याला मदत करणे जास्त महत्त्वाचं आहे. भुकेल्याला अन्न देणं म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवणं आहे. जर तुम्हाला हे सुविचार आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण रोज असेच सुंदर विचार घेऊन येतो. मित्रांनो, हरिपाठ हा फक्त वाचण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. जर तुम्ही रोज थोडा वेळ हरिपाठासाठी दिलात तर तुमचं आयुष्य शांत, सुंदर आणि समाधानाने भरलेलं होईल. म्हणून आजपासून एक सवय लावा. दररोज हरीचं नाव घ्या, कारण खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या मनात आहे. तुमचा आवडता सुविचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असा भक्तिमय कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा.